लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। काँग्रेस खासदारांचा इशारा, बांगलादेशींच्या नावाखाली भाजपचे किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहराची बदनामी थांबवावी। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे मालेगावची पुन्हा एकदा चर्चा होत आहे। येथे बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे। त्याला काँग्रेसचे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सडेतोड उत्तर दिलं। मालेगावमध्ये अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखला घेतल्याचा ठपका 3 नागरिकांवर ठेवण्यात आलाय। त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे। त्यावरून भाजपचे किरीट सोमय्या यांनी राजकारण तापवलं आहे। माजी आमदार आसिफ शेख देखील त्यात आघाडीवर आहेत। काँग्रेसचे खासदार डॉक्टर बच्छाव सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आहेत। किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांनी आज SITचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। या संदर्भात पोलिसांनी पारदर्शक पद्धतीने तपास करून नागरिकांना विश्वासात घ्यावे, अन्यथा त्याचा गैरफायदा राजकीय शक्ती घेतील, असे त्यांनी स्पष्ट केलं। खासदार डॉक्टर बच्छाव यांनी श्री सोमय्या यांची चांगली झाडाझडती घेतली। सोमय्या हे कोणत्याही शासकीय व्यवस्थेचे भाग नाहीत, त्यामुळे त्यांनी स्वतः तपास करीत असल्यासारखे वर्तन करू नये। SIT स्थापन केलेली असताना सोमय्या याबाबत त्यात लुडबुड का करीत आहेत, हे सर्व जनतेला कळून चुकलं आहे। सोमय्या हे भाजपचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठीचे पावले आहेत, सर्वांना ठाऊक आहे। मालेगाव शहराची जनता देशावर आणि राज्यघटनेवर प्रेम करते। आपली राज्यघटना ही सेक्युलर आहे। मालेगावमधील मतदार देखील सातत्याने फक्त सेक्युलर उमेदवारालाच मतदान करीत आले आहेत। भाजप अल्पसंख्याक समाजाला सातत्याने लक्ष करीत आले आहेत। ते मालेगाव शहरात मतांची अपेक्षा करतातच कसे? भाजप आणि त्यांचे नेते हे राज्यघटनेतील सेक्युलर तत्वाच्या विरोधी आहेत, त्यामुळे कधीही मालेगावचे नागरिक त्यांना मतदान करीत नाहीत। गेल्या सर्वच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला येथे अवघे 4 ते 5 हजार मतदान मिळालं आहे। निवडणुकीचा इतिहास भाजपने पाहिला पाहिजे। मालेगाव शहराचा मुद्दा करून भाजप अन्य शहरांमध्ये राजकारण करीत आहेत। मालेगावच्या नागरिकांनी मतदान केले नाही म्हणून भाजपने मालेगावला शत्रू समजू नये। मालेगाव हे देखील याच भारतातील आणि देशातील नागरिकांचे शहर आहे। सोमय्या यांनी सुरू केलेली बदनामी आणि त्या आधारे मालेगाव शहरातील काही मंडळी करीत असलेले राजकारण अतिशय चुकीचं आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।